श्री सिद्धेश्वर लीलामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. आता नमो श्री गुरुराया, तुझी असे मजवर छाया. शक्ती दे तुझे गुण गाया, कृपा दृष्टी असू दे. गुरु महिमा असे न्यारी, तुझ्या नेत्राचा होतो मारा. ज्ञान येई मज भरा भरा, काय वर्णू तुझी स्तुती. अर्जुनास बनविले धनुर्धारी, युद्धात जे सर्वात भारी. गुरुची कोण करी बरोबरी, वारंवार वंदितो तुझ्या आज्ञेने मुका बोले. तुझ्या कृपेने पांगळा चाले, तुझ्या कृपेने भक्त तरले. म्हणून शरण आलो तुझ, कवित्वास तू दिले परवानगी. तुझ दाखविली थोडी वानगी, माझी केलीस तू रवानगी. आशीर्वाद तूच दिला. 5व्या अध्यायी कथन. शास्त्रीचे शिवपुरी प्रयाण, सिद्धेश्वर नाव ठेविले जाण. धोत्रा सिद्धेश्वराचे म्हणती, शिवण्यास जाता आज्ञा करती. पूजा करावी माझ्या प्रती, गावी उडावणार नाही आपत्ती. सिद्धेश्वर नाव ठेविले, महाराजाची वाढली कीर्ती. असंख्यात जमती यात्री, कुणी भजन पूजन करीती. धोत्रा झाले क्षेत्र, दर्शनास जमती गर्दी. उन्हाळा असो वा सर्दी, प्रश्न आपुला पुढे करीती. धोत्रास क्षेत्र उदया आले, कधीच अंगावर घेऊन पडावे. गारगोटीस छिद्र पाडावे, लोकाकडे पाहून असावे. धोत्रा क्षेत्र झाले, कुणाच्या अंगात भूत येई. कुणास मोठी रोगराई, महाराजांच्या कृपेने जाई. भक्त येती श्रीकडे, कुणी विचारी होईल का बरा. कुणी म्हणे हा होतो घाबरा, समर्थ चेहरा दिसे हासरा. कुणी येई सर्वांना, गुण येई सर्वांना. आता श्रोते व्हावे सावधान, इकडे असू द्या अवधान. तुम्हा सत्य सांगतो कथन, जे घडले येथे. अजिंठ्याचा बिरारे धर्माजी, लढविण्या पुली बाजी. समर्थाकडे आला आजी, पाव पाव म्हणे समर्था. धर्मा दोन्ही पायाने आखडला, शरीराभोवती जखडला. आयुष्यातून जो उकडला, आला समर्थांकडे. औषधोपचार फार झाले, वनस्पतीचा लेप लावले. सर्व प्रयत्न निष्फळ गेले, शरण आला आता. अनेक देवधर्म झाले, व्रतवैकल्य बहुत केले. कशाचाही उपाय न चाले, आला महाराजाजवळी. धर्माजीच म्हणती पांगळा, हातापायाने आखडला. सगळा मणी भाव दिसे आगळा. निघाला सिद्धेश्वराकडे, गाडीत टाकले धर्माजीस. सोबत 2 मदतनीस, धर्माजीच्या मणी विश्वास. निघाला समर्थांकडे, रस्त्यानेच विचार केला. परत जायचे नाही मला, देह सर्व हा आता अर्पिला. आला धोत्रा क्षेत्री, बैलगाडी धोत्र्यास आली. समर्थ दिसले कडाई खाली, धर्माजीस दृष्टी लागली. समर्थ चरणाकडे, त्यास खाली उतरता येईना. मातेसे दुःख सहन होईना, आले दुःख लवकर जाईना. निस्तेज पडला गाडीत, 2-3 जणांनी उचलले. महाराजा पुढे निजविले, श्री चरणांकडे नेत्र लागले. धर्माजी पडला श्री समोर, अनेक दिवस असेच गेले. आईचे मन गैवरले, मी कोणते असे पाप केले. बाळ असा झाला शरीराती विकलांग, अवयवाने जो अपंग. कधी फिटेल माझा पांग. विनवी श्री समर्था, श्री दुसऱ्यास पाहून असत. कधी कधी पेढे बत्तासे देत, कधी अंगावर रक्षा फेकीत. दुःख बरे होई, श्री धर्माजीकडे पाहिना. तो जागेवरचा हलेना, भक्तांना कोडे उमजेना. धर्माजी अथुर्णावर माझ्याकडे पाहिना योगी. असा कसा मी अभागी, किती दिवस हा भोग भोगी. धर्माजी राही पडूनी, एक दिवस चमत्कार झाला. समर्थ बसले स्नानाला, मुलीचा जमाव भारी जमला. स्नान घाले मंदिरासमोर, पटांगणात टाकला चौरंग. त्यावर बसले श्रीरंग, जीवनाचा फेडण्या पांग. शरीर दुःख धुनी टाकले, मुलींनी स्त्रीचा हात धरावा. कपाळी मळवट भरावा, स्नानाचा आग्रह करावा. स्त्रीच बसावी स्नानास, सुगंधी उठणे अंगी माखावे. कधी गरम पाणी फेकावे, मुलींकडे पाहून हसावे. स्त्रीस बसावी स्नानाला, महाराजांचे केस विचरावे. फुलांनी शरीर शृंगारावे, अंगावर वस्त्र पांघरावे. स्त्री बसत स्नानाला, अंगी सुगंधी तेल लावावे, लोकांनी हे कौतुक पहावे, महाराजांनी हसत राहावे. स्नान बराच वेळ चाले,
स्नानास उष्ण पाण्याचे हंडे, नदीत जावे पाण्याचे लोंढे, रिकामे करावे सर्व भांडे. धर्माजी मनी हर्षला, धर्मापाठीने सरकता आला, स्नानाच्या पाण्यात लोळला, मृत्तिका बिलगली अंगाला, श्रींचे स्नान झाले. धर्माजी व्याधीने उबगला, बराच वेळ निस्तेज पडला, अंगाचा भाग ओला झाला, धर्मा तसाच पडून राई. त्याच्या मुखी नाम सिद्धेश्वर, तूच साक्षात परमेश्वर. कशाचं पाहिजे हे शरीर, अचल अवयव माझे, प्रत्यक्ष असता कृपा सिंधू, मग कुणास कशाला वंदू. अवयवाने आहे मी पंगू, म्हणून शरण आलो तुझ, कित्येक दिवसाची आस, तुझाच मणी असे ध्यास. माझ्या शरीराचा झाला नाश, शरण आलो तुझला मी, वंदन केले तुझ पाहिले, शरीरा आता तुझ वाहिले. अवयव झा माझे न राहिले, लाज राख माझी देवा, तुझी सेवा करावी मनी इच्छा, म्हणून केली तुझी पुच्छा. सोडणार नाही तुझा पिच्छा, तुझ शरण आलो मी. मुक्याशी तूच बोलविले, लुळ्याशी तूच चालविले, अंधळ्याशी तू डोळस केले. सिद्धेश्वरा शरण आलो, मांजरास जीवनदान दिले, कुंभाराच्या आळ्यात रक्षिले. मी मग असे काय केले, मज केले असे. सिद्धेश्वरास आली करुणा, प्रसन्न झाले पाहून साधना, फलद्रूप झाली आराधना. श्री पाणी फेके अंगावर, धर्माच्या अंगावर पाणी फेकले, त्याकडे पाहून खो खो असले. धर्माचे मन आनंदले, श्रीचे झाले स्नान, वटवृक्षाखाली आसनस्थ, कधी कधी व्हावे ध्यानस्थ, कुणाची न चाले मध्यस्थ. धर्मा लोळे संतापुढे, कधी चालावी ताऱ्याची धुन, भक्तांचे चाले भजन पूजन, रात्रभर बसावे शिष्यगण. धर्मा लोळे श्री पुढे, कधी भरावी गांज्याची चिलम, भजनाचे असे जे साधन, समर्थास द्यावी ती प्रथम. सिद्धेश्वर चिलम ओढी, श्री पुढे रात्रंदिवस धुनी, थंडीपासून उभ म्हणून भक्तांनी रक्षा घ्यावी त्यातून. त्याचा अंगारा म्हणती, बरेच दिवस असेच झाले, समर्थांनी धर्माजीस पाहिले, पुन्हा पुन्हा हसू लागले, रक्षा फेकली धर्मावर. आज समर्थांची कृपा झाली, धर्माजीची चर्या उजळली, हातापायाची बोटे चढली, शरीर फिरवी इकडे तिकडे, अशीच लोटली 12 वर्ष. धर्माजीच्या मनी झाला हर्ष, तया होता समर्थांचा स्पर्श. दृढ झाले धर्माजी, त्याने प्रांतकाळीच उठावे, श्रीचे चरण स्पर्शावे, जुई नदीत स्नान करावे, फुले वाहावे चरणावर. धर्माजीचा हाच नित्यक्रम, टळले व्याधीचे संक्रमण, दूर केले समर्थांनी भ्रम. धर्मास रूढ झाला, माता पिता बदले श्री पुढी, पूजिन तुझला 7 पिढी, अजून सुरू आहे ही रूढी. येती नवस घेऊनी नियम धर्माजीच्या प्रोपात्रा, नवस फेडण्या येती धोत्रा, सगळ्या सोयऱ्यासह सर्वत्र, दर्शना येती श्रींच्या. धर्माजीच पसरली वार्ता, सिद्धेश्वर आहे विघ्नहर्ता, तोची आहे सर्व कार्या करता. श्री दर्शना येती भक्त, दर सोमवारी भरती यात्रा, समर्थ दर्शना येती धोत्रा, उद्धार करण्या आपुल्या गोत्रा. रिग लागे लोकांची, कधी दाखविता श्रीच नैवेद्य, संकट टाळणार हा वैद्य, भक्ती श्रीवर जयाची अभेद्य. सिद्धेश्वर संत जय, श्री सिद्धेश्वर लीलामृत, भक्तांना हो सुखत, यशोदा सुत विरचित. इति 6th अध्याय समाप्त.